भाजप मुख्यालयात आयोजित केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न। पहाटे 3:30 वाजता बैठक संपली। 1-2 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ, तर मासिक पास 150 रुपयांनी मागणार। आजपासून दरवाढ लागू। आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात। आज पहिला पेपर मराठीचा। राज्यातील 16,09,445 विद्यार्थी देणार परीक्षा। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावर सरकारच्या वतीने उत्तर देण्यात येणार। शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। नमो रोजगार मेळाव्याला विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं उपस्थित राहायला आवडेल, असा पत्रात उल्लेख। बारामतीतील रोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाणांचं नाव, मात्र पवारांचं नाव नाही। 2 मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा। शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार। शरद पवारांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेख। मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत। शरद पवारांकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण। शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं ही चांगली गोष्ट। महाराष्ट्राची संस्कृती अशीच आहे, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। संसद सदस्य म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। जयंत पाटलांची माहिती, तर शरद पवारांना राज्य सरकार बोलवायचं विसरलं असेल ही त्यांची चूक। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कार्यक्रम पत्रिकेत नाव असल्यानं आणि लोकप्रतिनिधी असल्यानं नमो रोजगार मेळाव्याला जाणार। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 ते 18 जागा लढवण्यावर ठाम। 20, 18, 10 या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा झाल्याची माहिती। ज्या पक्षाची जिथे ताकद तो पक्ष तिथे जागा लढवणार। महाविकास आघाडीमध्ये कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही। आमदार जितेंद्र आव्हाडांची माहिती। लोकसभेसाठी मवियाकडून संभाव्य उमेदवारांची यादी समोर। ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अमोल कीर्तीकरांना संधी। शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, अमोल कोल्हे, तर काँग्रेसकडून नाना पटोले, रवींद्र धंगेकरांना संधी मिळण्याची शक्यता। महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही। सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण। एनडीए 400 पार जाण्यात राज्याचा मोठा वाटा असेल, प्रफुल्ल पटेलांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची, ही जागा भाजपच लढवणार। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंनी उमेदवारी घ्यावी आणि निवडून दाखवावं। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं नारायण राणेंना आव्हान। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार, आम्ही एकत्र आहोत। मंत्री दीपक केसरकरांचा दावा। कोकणात शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व, केसरकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेला 23 जागा मिळाव्या अशी मागणी करणार। कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची माहिती। शिवसेनेचे विद्यमान खासदार आपापल्या मतदारसंघात लढतील, असंही मंडलिकांचं वक्तव्य। ठाणे लोकसभेची जागा आम्ही जिंकणार। खासदार राजन विचारे निष्ठावंत आहेत। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा दावा। ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आम्ही पुन्हा येऊ, अंधारेंची प्रतिक्रिया। कोल्हापूर लोकसभेची जागा आम्ही शाहू महाराजांसाठी ठेवली, मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार ते सांगू शकत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचे संकेत। महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली, त्यामुळे शिरूर लोकसभेत तसं घडू शकतं, आढळराव यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मी उमेदवार म्हणून मान्य असेल तर घड्याळाच्या चिन्हावर शिरूरच्या रिंगणात उतरणार, शिवाजीराव आढळराव पाटलांचं वक्तव्य। तर महायुतीच्या उमेदवारीला घेऊन अनेक शक्यता दडलेल्या आहेत। अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला। मनोज जरांगेंचं नाव पुढे करून त्यांना फसवण्यामागे शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात। भाजप आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। सिल्वर ओकवर संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंची बैठक। वंचित सोबत चर्चा सुरू, बाळासाहेब थोरातांची माहिती। जालन्यातून मनोज जरांगे जरी उभे राहिले तरी रावसाहेब दानवेच निवडून येतील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा। तर गेल्या वेळी आमच्या चुकीमुळे संभाजीनगरमधून पराभव झाल्याची कराड यांची कबुली। धुळे लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक धुळ्यामध्ये। निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे पदाधिकाऱ्यांची मतं बंद दाराआड जाणून घेणार। सुप्रिया सुळेंचे पती त्यांची पर्स घेऊन कॅन्टीनमध्ये बसत असतील, मात्र सुनेत्रा पवार बारामतीतून नक्कीच निवडून येतील।
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला. भंडाऱ्यात भाजप निरीक्षक चित्रा वाघ आणि प्रवीण दटकेंची पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा. आगामी निवडणुकींसाठी नाना पटोलेंना भाजपकडून पर्यायी उमेदवार देण्यासाठी चर्चा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. लवकरच नवी तारीख जाहीर होणार. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातला क्राईम रेट वाढला. ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वाधिक क्राईम रेट असून निष्ठावान लोकांवर चुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. सुषमा अंधारेंचा आरोप. लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. युवक शहराध्यक्ष 137 जणांनी दिला राजीनामा. पक्ष संघटनेत डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. आमदार राजन साळवींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. रत्नागिरीच्या जयगड किल्ल्यासह राज्यातील सर्व किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी निधी उपलब्ध करण्याची निवेदनातून मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या वाहनाला तरुणांनी दाखवले काळे झेंडे. येवल्याहून मालेगावच्या दिशेनं जात असताना घडला प्रकार. यावेळी तरुणांकडून भिडेंविरोधात घोषणाबाजी. धारावीकरांसाठी पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक. धारावीकरांच्या विविध मागण्यांसाठी आज अदानी हटाव धारावी बचाव या जाहीर सभेचं आयोजन. विविध संघटनांचे प्रतिनिधी सुषमा अंधारे, बाबूराव मानेंसह नेते मंडळी उपस्थित राहणार. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 5वा दिवस. उन्हाचा कडाका वाढत असूनही आंदोलन सुरू ठेवण्यावर शेतकरी ठाम. शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून जाधव यांनी वारंवार अत्याचार केल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप. अॅट्रॉसिटीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेविरोधात परळीमध्ये गुन्हा दाखल. वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू. महालक्ष्मी ते दहिगावपर्यंत रस्त्यावर टाकलेल्या गोणपाटांना लागली आग. पालघरच्या बोईसरमध्ये दुहेरी हत्या. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील यांची एका माथेफिरू करून हत्या. डोक्यात कुदळीनं वार करून हत्या केल्याचं उघड. पालघर पोलिसांकडून तपास सुरू. लोणावळ्यामध्ये 3 वाहनांचा अपघात. अपघातात 4 जण किरकोळ जखमी. लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकअप वाहन उलटला. अपघातात 15 जण जखमी. सर्व जखमी चांदूर बाजार तालुक्यातील अंतोरा गावातले रहिवासी. वर्ध्याच्या सालफळ शिवारातील कॅनलमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू. शेतात ओलीत करण्यासाठी दोघं गेले असताना घडली घटना. घटनेमुळे परिसरात शोककळा. पालघरच्या जव्हारमधील कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा. 17 विद्यार्थिनींवर पतंगशाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार. राज्य धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांची सक्ती करण्याबाबत हायकोर्टात आक्षेप याचिका. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना हायकोर्टाचा दिलासा. 1 लाख रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश. डीजीसीएकडून एअर इंडियाला 30 लाखांचा दंड. 16 फेब्रुवारीला व्हीलचेअर न मिळाल्यानं न्यूयॉर्कमधील प्रवाशाचा मृत्यू. मुंबई विमानतळावरील घटना. फ्लाईटमधील 32 प्रवाशांना व्हीलचेअरची गरज असताना एअर इंडिया केवळ 15 व्हीलचेअर उपलब्ध करू शकल्यानं दंड. गुणरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा दिलासा. सदावर्तेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल होता. बुलढाण्यामध्ये पंचायत समिती कार्यालयात मद्यधुंद शिक्षकाचा राडा. संग्रामपूर पंचायत समितीत 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये शिक्षकाचा गोंधळ. ऊसतोड कामगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर. सरकारने त्याकडे संवेदनशीलपणे पाहावं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची सूचना. धाराशिव किंवा बीड जिल्ह्यात याविषयी बैठक घेणार. मंत्री तानाजी सावंतांचं आश्वासन. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व युवक संघटनांकडून इंडिया युथ फ्रंटची घोषणा. राष्ट्रीय संयोजक म्हणून धीरज शर्मा यांची निवड. एकत्र येऊन लढायचा निर्णय. धीरज शर्मांची प्रतिक्रिया. 2023-24च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 8.5%वर. चालू तिमाहीत विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार.
ज्ञानवापी वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 19 डिसेंबरला अलाहाबाद कोर्टानं मुस्लिम पक्षाच्या 5ही याचिका फेटाळल्या होत्या। त्याविरोधात अंजुमन अंजामिया मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। 10 मार्चला नंदुरबारमधून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल। धुळे, नाशिक, ठाणे मार्गे मुंबईच्या चैत्यभूमी इथं यात्रेचा समारोप होणार। ठाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट। भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी भेट घेतल्याची दयानंद चोरगेंची माहिती। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगरमध्ये होणाऱ्या प्री वेडिंग कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अभिनेता शाहरुख खानही जामनगरमध्ये। शाहरुख सोबत त्याचं संपूर्ण कुटुंबही कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। अबुधाबीमधलं BAPS स्वामीनारायण मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत मंदिर खुलं राहणार। पंतप्रधान मोदींनी नुकतंच केलं मंदिराचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा आत्राम दिलो के राजा या माहितीपटाचा ट्रेलर रिलीज। आत्राम यांच्या नक्षल अपहरणाचा थरार पडद्यावर येणार। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला अभिनेता रणदीप हुडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणदीपने दिली माहिती। 22 मार्चला चित्रपट रिलीज होणार। मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला मोठा दिलासा। इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीज प्रदर्शित करण्यास कोर्टाची परवानगी। पुण्यात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। यावेळी तुळजापूर मंदिर समितीच्या वतीनं तुळजाभवानीची प्रतिमा देऊन वेंगसरकर यांचा सन्मान। महिंद्राकडून ऑफरोड SUV थारचे स्पेशल अर्थ एडिशन लॉन्च। नवीन व्हर्जन वाळवंटी थीमवर तयार। नवीन गाडीची किंमत 15 लाख ते 17 लाखांपर्यंत। फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका सामन्यासाठी निलंबित। सौदी लीग गेममध्ये अश्लील हावभाव केल्याप्रकरणी सौदी फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन आणि आचार समितीची कारवाई। क्रिकेटपटू शुभमन गिलने घेतली झारखंडच्या रॉबिन मिन्सलाच्या वडिलांची भेट। IPLच्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात रॉबिनवर गुजरात टायटन्सकडून 3,60,00,000 बोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।